कोकणातील दापोली तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण. इथे आहे त्याग, संयम आणि संघर्षाचं प्रतीक रमाई आंबेडकर स्मारक वणंद. आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशामागे ठामपणे उभी असलेली ही महान स्त्री कोण होती. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आहे माझ्या साडूंच्या गावी दापोली आसूत. सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत माता रमाई यांचं गाव आहे दापोलीमध्ये वणंद. तर तिकडे स्मारक पण आहे आणि त्यांचं ते गाव आहे, तर तिकडे आपण चाललेलो आहे त्या स्मारकाला भेट द्यायला. कोकणातील दापोली बस स्थानकावरून माता रमाई यांचे जन्मगाव आणि स्मारक सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. तर चला मग जाऊया विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जन्मगावी म्हणजेच वणंदला. सात फेब्रुवारी 1898ला कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणंद येथे माता रमाईंचा जन्म धोत्रे परिवारात झाला. त्यांच्या आईंचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव भिकू धोत्रे असे होते. माता रमाईंना 2 बहिणी आणि एक लहान भाऊ होता. माता रमाईंचे वडील भिकूजी धोत्रे हे हळणे बंदरातून माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे. रमाईंच्या आई त्यांना प्रेमाने रामी असे म्हणायच्या. माता रमाईंना आपल्या जीवनात अनेक दुःखांना सामोरे जावे लागले. लहान असतानाच माता रमाईंच्या आईंचे निधन झाले. त्यानंतर काही काळातच त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. लहान वयातच माता रमाई पोरक्या झाल्या. त्यानंतर त्यांच्या बहीण भावंडांची जबाबदारी त्यांच्यावरच आली. पुढे त्यांचे काका वलंकर आणि मामा गोविंदपूरकर या मुलांना घेऊन भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला घेऊन आले. त्यानंतर पुढे सुभेदार रामजी बाबा आपल्या भीमरावकरिता माता रमाईंची निवड करतात. माता रमाई आणि भीमराव आंबेडकर यांचा पुढे 1906ला विवाह होतो. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती, म्हणून माता रमाईंचे वय 9 वर्ष आणि बाबासाहेबांचे वय 14 वर्ष होते. बाबासाहेब माता रमाईंना प्रेमाने रामू म्हणायचे आणि माता रमाई बाबासाहेबांना प्रेमाने साहेब असे म्हणायचे. त्यांना 5 मुले झाली. यशवंत उर्फ भैयासाहेब, गंगाधर, रमेश, राजरत्न व मुलगी इंदू. पण मुलगा यशवंत व्यतिरिक्त बाकी 4 मुले बालपणातच दगावली. माता रमाईंनी अनेक मरणे पाहिली. मृत्यूसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता म्हणजे माता रमाई. परंतु परदेशात जाऊन ध्यान साधना करणाऱ्या बाबासाहेबांना माता रमाईंनी आपल्या दुःखाची झळ कधीच पोचू दिली नाही. तर आय थिंक आपण आलेलो आहोत, जवळपास आलेलो आहोत माता रमाई यांचे स्मारक. बरेच टुरिस्ट आलेले आहेत. गाडी पार्क करायला पुढे जाऊन करू आपण. आपण स्मारकात जाणार आहोत. त्यापूर्वीच आपल्याला या ताई भेटलेल्या आहेत. ते म्हणजे माता रमाईंचे नातलग लागतात, नातेवाईक आहेत. तर त्या थोडंसं माहिती देतील. त्या जय भीम. जय भीम ताई. माझे नाव समिता सुनील धोत्रे. ओके. माता रमाई स्मारक वणंद. हां. आणि रमाईचं नातं असं की माझे सासरे आहेत ते त्यांना ओके. भाचे म्हणून लागतात. ओके. मग त्या भाच्यांच्या सुना आम्ही. ओके. आणि त्या स्मारकासाठी जी 7 गुंठे जागा दान दिलेली आहे ते हां, आम्ही लोकांनी दिली. ओके. हा. हे स्मारकाचं एंट्री आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय
महाउपासिका मीराताई आंबेडकर. मीराताई आंबेडकर ज्या आहेत स्मारकाची उभारणी केली. माता रमाई स्मारक आधी एक छोटं स्मारक होतं, गावातल्या लोकांनी कष्टाने स्वतःचं बांधलेलं. नंतर त्यांना फायनान्स प्रोव्हाइड करून या मोठ्या स्मारकामध्ये त्याचं आता रूपांतर झालेलं आहे. तर चला आता आतमध्ये जाऊ. इथे आता आपल्याला ज्या बाहेर ताई भेटलेल्या, ज्यांनी या स्मारकासाठी जागा दान केली आहे, त्यांचं इथे मेन्शन केलेलं आहे. धोत्रे फॅमिली यांनी सन 2001 रोजी 7 गुंठे जागा विनामूल्य बक्षीस दिली ह्या स्मारकासाठी. चला. स्मारकाच्या तळमजल्यावर अगदी मध्यभागी दीक्षाभूमीची प्रतिकृती आहे. तसेच माता रमाईंच्या आयुष्याची माहिती देणारी छायाचित्रेही इथे आहेत. जसे बाबासाहेब माता रमाईंना शिकवत असतानाचे हे चित्र, बाबासाहेब परदेशी शिक्षणासाठी जात असताना आपल्या कुटुंबाचा निरोप घेत असतानाचे हे चित्र, बाबासाहेब आणि माता रमाई यांचा फोटो, सुभेदार रामजी बाबा आपल्या भीमराव करिता रमाईंची निवड करत असतानाचे हे चित्र, रमाईंचे वडील भिकूजी धोत्रे यांना हळणे बंदरावर रक्ताची उलटी होत असतानाचा हा फोटो, माता रमाईंची आई रुक्मिणी यांचे निधन झालेले असतानाचे हे चित्र, माता रमाईंचा जन्म झालेला असतानाचे हे चित्र. पण आता वरच्या फ्लोअरवर जाऊया. बरेच लोक लांब लांब आले. आजी पण जय भीम आजी. जय भीम. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर या केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, तर त्या होत्या त्यांच्या संघर्षातील मूक योद्धा. गरिबी, अपमान, आजार, दुःख, समाजाचा विरोध या सगळ्यातून बाबासाहेबांना खंबीर साथ देणारी ती शक्ती म्हणजे माता रमाई. अनेक वेळा घरात अन्न नव्हतं, पण बाबासाहेबांच्या शिक्षणाला कधी अडथळा आणला नाही. स्वतः उपाशी राहूनही त्यांनी बाबासाहेबांचा मार्ग सोडला नाही. त्यांचा संघर्ष आजही प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देतो आणि यापुढेही देत राहील. माता रमाईंचं आयुष्य आपल्याला शिकवून जातं, त्याग म्हणजे कमजोरी नाही, शांतता म्हणजे हार नाही आणि संघर्ष हा केलाच पाहिजे. हे स्मारक फक्त दगड मातीचं नाही, तर इथे जपलेली आहे इतिहासाची जिवंत आठवण. इथे येणारा प्रत्येक माणूस थोडा शांत होतो आणि विचार करायला लागतो. अशा या महान त्यागमूर्ती माता रमाईस यास माझे त्रिवार वंदन. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम काकी. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग देणारे करुणा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, भीमाई, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस त्रिवार वंदन. जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा, या संस्थेचे संस्थापक परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संस्थेचे संरक्षक मीराताईजी आंबेडकर यांच्या आशीर्वादातून चालणाऱ्या धर्मकार्याचे सगळे जय भीम. पुढे तुम्ही आलं आम्ही डोंबिवलीवर. डोंबिवलीवर आले सर्व धर्मबांधव धर्मभगिनी, माता रमाई
रमाईचे लेख माता रमाईचे लेखी तुमचं आम्ही माता रमाई परिवारातर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. माता रमाईच्या सुनबाई ताई आंबेडकर त्यांनी हे भव्य जे स्मारक तुमच्या आमच्या रक्ताच्या घामाच्या पैशाने जो केलेला आहे. ताईने 22 राज्यात त्याचा प्रसार केला आणि दानाच्या माध्यमातून ते स्मारक उभं केलेलं आहे. ताई म्हणाल्या माता रमाई 4 लेकरं मातीमोल केली, मात्र दहन केलं, रक्ताचं पाणी केलं आणि बाबासाहेबांनी शिकवलं आपणही आपल्या रक्ताच्या घामाच्या पैशाच स्मारक उभं करूया. तसेच स्मारक उभं केलेलं आहे. माता रमाईचा सख्खा परिवाराचे शंकर बंधू होते. रमाई संघातले मूळ मजुरी करायचे, रमाईच्या संसारात साथ करायचे. त्यांची मुलं मुंबईमध्ये, सख्खा परिवार मुंबईमध्ये आहे आणि इथे सगळा सख्खा चुलत हा सख्खा धोत्रे परिवार सगळी घरांचा परिवार आहे. कवी धोत्रे ही नाचून लागते चुलत. ओके. हां, तर आम्ही एक संकल्पना केली ना, आम्हाला म्हणता आता कसं बोलत होता ते आम्हाला माहिती सांगा, ते आम्ही सांगायचं काम करतो. बरोबर. तर माता रमाईचे वडील भिकू धोत्रे हरणाई बंदरावरती माशांच्या पाट्या हाण्याचं काम करत असत. बाबा सकाळी पहाटे 4 वाजता उठायचे, कारण त्यांची पत्नी रुक्मिणी रमाई 7 वर्षाच्या होत्या. त्याच्या आईचं अल्पसाधारण निधन झालं. 8 वर्ष पूर्ण होतं. बाबांवर दुःखाचा काळ आला. नेहमीप्रमाणे बाबा सकाळी पहाटे 4 वाजता उठले. त्या लेकरांना जेवण करून ठेवलं. पत्नी नसल्यामुळे रॉकेलचा कंदील लाकडाचे काठी हातात घेऊन या वाघाच्या रानातून 18.5 किलोमीटर अंतरावर गेले आणि पाट्या वाहता वाहता बाबांच्या छातीमध्ये गळ आली. रक्ताची उलटी झाली आणि तिथे भिकू धोत्रे पडले. तिथले लोक गोळा झाली. विचारलं धोत्रे काय झालं, काय वाटतंय तुम्हाला? म्हणतात माझ्याकडे वेळ कमी आहे असं मला वाटत आहे. मला पहिलं माझ्या रात्या घरी घेऊन चला. माझी चिमणी पाखरं 3 घरामध्ये आहे. त्यांची आई नाही, माझी पत्नी नाही आहे. माझी लेकरं माझी वाट पाहत असतील. लोकांना प्रश्न पडला न्यायचं कसं? त्या गाड्या नव्हत्या, ॲटो नव्हतं, काय नव्हतं. लोकांनी ते बैलगाडी बोलावलं, बैलगाडी धरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं आणि तिथून बाबांना लाकडाच्या पाळण्यामध्ये इथे आणलं गेलं. बाबा अस्वस्थ झाले होते, लेकरांकडे बघत होते. आसोबाच्या गुणाने बाबा ढसा रडत होते. त्या लाडक्या लेकीला आम्हीला असं वाटलं 1 वर्ष आधी माझी आई सोडून गेली, आता बाबा जातात की काय? रमाई आरडाओरडा रडायला लागल्या. मागून शंकर बघा या 3 लेकरांनी आक्रोश केला. बाबांच्या कानामध्ये आवाज गेला. बाबाने डोळे उघडले. त्या रामीला हाताने जवळ बोलावलं. तिच्या डोक्यावरती हात ठेवला. रामी, तुझी आई गेली 1 वर्ष होत आहे. तुम्हाला तुझ्या आईची मी आठवण येऊ दिली नाही, दुःख जाणून दिलं नाही, परंतु मला वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे. रामी, या 2 भावंडांची आई बाप तुला व्हायचा आहे. त्या 8 वर्षाची रुपीवर केवढी मोठी बाबाने जबाबदारी टाकली. असं बोलता बोलता बाबांचा डोक्यावर हात खाटकन खाली पडला आणि बाबांच्या पुन्हा छातीमध्ये कळ आले आणि बाबांची प्राणज्योत झाली. त्यांचे मामा काका कार्याला आले, कारण त्यावेळेस फोन नव्हते. लोक तार करायचे. त्यानुसार ते कार्याला आल्या. लेकरांनी पाहिलं, हंबरडा फोडला. मामा काका आमचं कोणी उरलं नाही व आमची आई गेले, आमचे बाबा गेले, आता आम्हाला कोण बघेल? मामा काकाने गोविंद मामाने जवळ घेतलं. पोलीस खात्यामध्ये कामाला होते. आणि माझे बाळा आम्ही घेऊन जाऊ आणि ते मुंबईमध्ये घेऊन गेले आणि नंतर रमाईचं लग्न झाल्यावर चालू झालं. तर रमाईचं लग्न झाल्यानंतर पूर्ण संसार चालू झाला रमाईचा आपल्यासाठी. तेव्हा माहेरी भावनाकडे गेला, नंतर सासरी जाऊन आपल्यासाठी. पावसा शिकाय बाहेर परदेशी गेल्या असता रमाई शेणी गोऱ्या थापत होत्या, भाऱ्यामुळ्या वाहत होत्या. 4 गोळा करून परदेशी बाबासाहेब पाठवत होत्या. एक दिवशी असा काळ आला की त्यांचा लाडका गंगाधर आजारी होता, तापाने कंपन होता. आईकडे पैसे नव्हते दवाखान्याला, तरीसुद्धा आई दवाखान्यात घेऊन गेल्या. आणि त्यावेळचे डॉक्टर जोंधळे त्यांना म्हणतात, डॉक्टर साहेब माझ्या बाळाला वाचवा, उद्या 2-3 मुल्या माहीत तुमचे पैसे आणून देईल, माझे पती परदेशी शिक्षण घेत आहेत. डॉक्टर म्हणतात, बॅरिस्टरची पत्नीने उधार मागायला आला, उद्या 2-3 मुल्या वाहन तुमच्या बाळाला घेऊन या. रमाई डॉक्टरना एकही शब्द बोलल्याने घरी परतल्या. 1 पाय दारात 1 पाय घरात टाकतात. गंगाधर जीवाईच्या हातावर सोडली. आई आरडाओरडा करून रडायला लागल्या. कार्यकर्ते आले, म्हणतात, रमाई जरा धीर घ्या, बाळाला दफनविधी करायचे, कपन पाहिजे. आईकडे 4 नाही, बाळाचा जीव वाचवण्यासाठी कपन करून आणणार. आपल्या साडीचा पदर काढला, कपड्यामध्ये गुंडाळून दफनविधी करायला दिली. आपल्या साहेबांना पत्र लिहितात. बाबासाहेबांनी रमाईला पत्र लिहावाचा शिकवलं होतं. पत्र लिहितात, दुःखाची ती घटना साहेब कलबी ते पत्राने, इवळासा गंगाधर आपला गेला की सोडून, राम झेले ते घाव काळाचा, दूरदेशी हा बाप बाळाचा. त्यावेळेस बाबासाहेब त्या रामूला पत्राने सांगतात, अगं रामू, तुझा एक गंगाधर गेला, रडू नको, लाखो गंगाधर माझे तयार होतील आणि सुटाबुटा टाय पोटात फिरतील, ते तुझे लेख असतील. एक इंदू गेले, रडू नको, लाखो इंदू माझ्या तयार होतील
आणि साडीमाडीमध्ये गाडीमध्ये फिरतील, त्या तुझ्या घेते असतील. माझा समाज वरमन उठत आहे, अना पाण्याशी वंचित आहे, त्यांना मला हक्काचं मतदान स्वर्ण द्यायचं आहे. आपला एक अंगलर गेला त्याला अनेक डॉक्टर मिळतील, परंतु माझ्याला समय लागले कीड आहे. त्याला मी एकच बी आर आंबेडकर डॉक्टर आहे, मला नाम शिकू दे. पुन्हा रमाईने कधी बाबासाहेबांना अडवलं नाही, कुठली व्यथा सांगितली नाही, म्हणून धन्य अमर झाली रमाई. रमाईच्या गावाला आलं तिथे रमाईचे लेकरं. तुम्हाला माता रमाई परिवाराकडून शुभेच्छा देते. तुमचं मंगल हो, कल्याण हो, तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद हो, आत्मदीप हो, तुमचं जीवन प्रकाशित हो, असे एक माता रमाईची आम्ही प्रार्थना करते. इथेच थांबते. नमस्कार. साधू साधू साधू. जय भीम. तर आत्ताच आम्ही माता रमाईंच्या स्मारकाला भेट दिली आणि खूप चांगली माहिती पण दिली. आपल्या मागे ज्या ताई आहेत धोत्रे परिवाराकडनंच आहेत, त्यांनी खूप चांगली माहिती दिली आम्हाला पूर्ण स्मारकाबद्दल, माता रमाईंच्या जीवनाबद्दल, त्यांच्या कष्टाबद्दल संपूर्ण माहिती दिली. तर आता आम्ही इथून निघत आहोत आमच्या गावाला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय, जय भीम.